रत्नागिरीमधल्या महायुतीची आजची बैठक ही रद्द झालेली आहे। भाजप कार्यालयामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती, मात्र ही बैठक रद्द झालेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अजूनही उमेदवाराचा तिढा जो आहे तो सुटलेला नाही। रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी महायुतीकडून नारायण राणे आणि उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे इच्छुक आहेत आणि त्यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नारायण राणे यांनी आधीपासूनच दौरे जे ते करायला सुरुवात केलेली आहे। सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अजूनही उमेदवाराचं नाव निश्चित करण्यात आलेलं नाही, शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही आणि असं असताना आज महायुतीची जी बैठक आयोजित करण्यात आलेली होती ती बैठक रद्द करण्यात आली आहे। मनोज लेले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। मनोज, बैठक रद्द करण्यामागचं कारण काय कळतंय? वरिष्ठ नेते अजूनही उपलब्ध नसल्यानं ही बैठक या ठिकाणी रद्द करण्याचं सांगण्यात येत आहे। महायुतीची ही बैठक होती। शिवसेना, भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी अशांची ही समन्वय समितीची बैठक होती। ज्या पद्धतीने सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला मतदारसंघामधला तिढा कायम आहे, त्या अनुषंगानं ही बैठक जी आहे ती महत्वपूर्ण मानली जात होती आणि भाजप कार्यालयामध्ये ही बैठक होणार होती। मात्र वरिष्ठ नेते आज बैठकीसाठी हजर नसल्यामुळे या ठिकाणी ही बैठक होणार नाही असं सांगितलं जात आहे। मात्र पुन्हा एकदा या बैठक रद्द झाल्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा जागेचा तिढा हा वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। धन्यवाद मनोज, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।